हे बाबा सगदेवा, तू तरी नाट नको लावू. नाट नाही लावत आहे मी. आणि ओ सावली, जगन्नाथजींनी स्थळ आणलं म्हणून तू हो म्हणावं असं काही नाही आहे. आमची काय बी जबरदस्ती नाही तुझ्यावर. पांडुरंग पांडुरंग. अरे सगदेवा असं बोलू नगस. पांडुरंगाच्या मनात बी हेच असेल तर. आणि जगन्नाथजी म्हणाले की मुलाकडची माणसं चांगली आहेत ती. सावलीचं नशीब उघडेल. हो मान्य आहे की माणसं चांगली आहेत, पण असं कुणाच्या दबावाखाली लग्न करणं हे काय मला पटत नाही. हो का? माझ्याशी लग्न करताना कुणाचा दबाव होता हो तुमच्यावर? सांगा ना एकदा. नाव सांगता का? त्या ऍड्रेस देऊन टाका ना, जाऊन ना जरा भेटतेस त्याला. काय म्हणता? इथं विषय साऊचा सुरू आहे. साऊ, हे बघ साऊ, इथं तुझी मर्जी महत्वाची आहे. तुझ्या मनात जर काही वेगळं असेल ना तर तसं सांग मला. तुझ्या मुलाच्या आयुष्याची दोरी आता माझ्या हातात आहे. हे बघ, आजपासून सावली भागवतचा आवाज भैरवी वझे यांच्याकडे मी गहाण ठेवत आहे. मी अप्पूच्या उपचारासाठी जेवढे पैसे तुम्हाला दिले ते सगळे परत करायचे, तेही व्याजा सकट. काय चूक झाल्या? गुन्हा झालाय, गुन्हा. कुणाला विचारून हिचं लग्न लावायला निघाला होता? आजपासून सावली सतत माझ्या नजरेसमोर राहील. सांग साऊ, तुझ्या मनात काही वेगळं आहे?